पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू झाला। दरम्यान पहलगाममध्ये नेमकं काय घडलं याचा थरारक अनुभव अतुल मोने यांचा मुलगा हर्षल मोने यानं सांगितलाय। पहलगाम इथे जो हल्ला झाला त्या डोंबिवलीचे 3 जण जे आहेत त्यांचा मृत्यू झाला होता आणि ते आता अस्थि विसर्जन करायला आलेले आहेत। ते तिन्ही त्यांची मुलं आहेत। हर्षल लेले आहे, रुचा मोने आणि ध्रुव जोशी या तिघांनीही इथे येऊन त्यांच्या वडिलांचं अस्थि विसर्जन केलं। काल त्यांना अग्नी दिली होती। रुचाने खरं तर एक वेगळं पण दाखवलेलं आहे की मुलगी असूनही तिने वडिलांच्या सगळ्या अस्थी ज्या आहेत किंवा ज्या अंत्यविधी त्या पूर्ण केल्या आणि तिने एक मुलगा म्हणून वडिलांना अग्नी दिलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ज्या पद्धतीनं हा घटनाक्रम झाला होता त्याच्यामुळे रुचा काय सांगशील? काल खरं तर तुझ्या वडिलांचा अंत्यविधी होता। एक मुलगा म्हणून, मुलगी असून देखील मुलगा म्हणून वडिलांना तू दिलेले सगळ्या विधी जसं मूल्य पार पडतं ते पार पडले। मीच म्हणजे मी एकुलती एक होती ना बाबांची, मी नाही करणार तर कोण करणार, त्यामुळे सगळं मीच केलं आणि मला माहिती आहे हीच असेल बाबाची इच्छा पण की मीच करावं सगळं। तू CAचा अभ्यास करते, ज्या पद्धतीनं तुझ्या वडिलांची पुढे इच्छा होती की तू मोठं व्हावं त्यामध्ये, आता तू कसं पुढे एम ठेव? हो, माझा एम अजून पण सेम आहे। मी आता यावर्षी मी 12वीत आहे। CAसाठी केलं आहे मी CAचाही अभ्यास करणार आहे साईड बाय साईड। मी माझा बेस्ट देणार आहे माझ्या आईसाठी। तो प्रसंग आयुष्यात कधी विसरू शकत नाही पहलगामचा, त्याबद्दल काय सांगते? काय नेमकं घडलं होतं तिथे? आता तर सगळ्यांनाच माहिती आहे तिथे काय झालेलं। अचानक त्यांचा हमला झालेला, आम्हालाही काही आयडिया नव्हती त्याची। गोळ्या वगैरे चालत होत्या तिथे, तेच गोळ्या आमच्या बाबांनाही लागल्या आहेत। तिकडनं मग नंतर आम्ही पळालो। त्यांनी विचारले की हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे, हे असे प्रश्न विचारले। मग नंतर गोळ्या मारल्या। मग नंतर तसंच 15-20 मिनटं आम्ही त्याच ह्याच्यात होतो। नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो। खरं तर या मुलांचं कौतुक केलं पाहिजे की इतकी मोठी घटना घडून देखील ही तिन्ही मुलं, तुम्ही सगळ्यांचे चेहरे पहा, ही अगदी यंग मुलं आहेत आणि त्यांनी हर्षल असेल, ध्रुव असेल, रुचा असेल, घरच्यांना त्यांनी साथ दिली आणि येऊन त्यांना पुढे घेऊन गेले। हर्षल ज्यावेळी ती समोर सगळं घडत होतं, अर्थात म्हणजे सामान्य दुसरा कोण व्यक्ती असता तर तो तिथंच मेंटली डिस्टर्ब झाला असं झालं असतं, पण तू इतक्या धीरानं सगळं कॉर्डिनेट करत होता आणि इतक्या धीरानं सर्व करत होता, काय सांगते? ॲक्च्युली पहिले तर मी गोळ्या चालताना पाहिलं तेव्हाच मला बाबांचं कळलं होतं की बाबा आता नाही आहेत। तर मग मी असं हे केलं की आता आईला सांभाळायचं ते आपल्यालाच करायचं आहे। तर मी आणि माझ्या भावाने आमच्या तिघांच्या आयांना आणि हिला आणि आम्ही सगळ्यांना आणलं खाली एक थोडा वेळ, आणि मग तिकडचे लोकल घोडेवाले जे असतात ते त्यांनी आम्हाला हेल्प केली। माझ्या आईला ॲक्च्युली पॅरालिसिसचं हे आहे, तर त्यांना पाठीवरती बसून तिकडच्या घोड्यावाल्यांनी खाली आणलं आणि एक थोड्या अंतरावरती मग घोडे आले होते। मग घोड्यावरती बसून आईला आम्ही खाली पाठवलं। म्हणजे हातालाही जखम झाली? हां, माझे बाबांच्या डोक्यावरती हात होता, तर ती गोळी माझ्या हाताला हे करून बाबांच्या डोक्यात हे झाली। ध्रुव, फक्त एक मला विचारायचं होतं, तू तेव्हा कुठे होतास आणि काय? जवळच होतो सगळ्यांना जवळ। तू आता वडिलांची काही स्वप्न पूर्ण करायची? हो, ते फक्त बोलत होते की मी सक्सेसफुल हो, सगळंच आहे। तुझ्यासोबत आई होती, तो प्रसंग, आणि कशा पद्धतीने तू सगळं सावरलंस? सावरलं, आता झालं ते, नाही काय बोलू शकत। हा क्षण कधी न विसरणार आहे कधीच। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।